मनसर परिसरात आज सकाळपासून भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। बिबट्यांच्या सातत्याच्या हल्ल्यातून कंटाळून नागरिकांनी अखेर रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे। कालच 13 वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केलं। या एका महिन्यात तब्बल 35 नागरिकांचा जीव या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेला आहे। नागरिक संतप्त आहेत। वातावरण संतापाने पेटलेलं आहे। रस्ता सकाळी 10 वाजल्यापासून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। 4 किलोमीटर पर्यंत गाड्यांची लांबलचक रांग लागलेली आहे। आश्चर्य म्हणजे आमदार आणि खासदार स्वतः नागरिकांसोबत रस्त्यावर बसले आहेत। वन खात्याच्या निष्क्रियतेविरोधात लोक आक्रोश करत आहेत। उडवाउडवीचे उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही आता मानणार नाही, असं नागरिकांचं स्पष्ट मत आहे। आंदोलनाच्या ठिकाणी पाणी आणि अन्नाची व्यवस्था करण्यात आली आहे, पण पोलीस प्रशासन मात्र अजूनही पूर्ण निष्क्रिय असल्याचं चित्र आहे। ॲम्ब्युलन्स देखील थांबवण्यात आली आहे। सर्वात वेदनादायक बाब म्हणजे त्या 13 वर्षाच्या मुलाचा बळी गेला। त्याचा मृतदेह अजूनही तसाच ठेवलेला आहे। जोपर्यंत वनधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत अंत्यविधी होणार नाही, असा नागरिकांचा निर्धार आहे। सध्या मयत मुलाची बॉडी मनसर ग्रामीण रुग्णालयात ठेवलेली असून त्या ठिकाणी देखील तणावाचं वातावरण आहे। नागरिकांची मागणी एकच, बिबट्याचा प्रश्न त्वरित सोडवा, नाहीतर आंदोलन आणखी तीव्र होईल। मनसर परिसरातील ही घटना सध्या संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे। जनतेचा प्रश्न, बिबट्यांच्या हल्ल्यावर अंकुश कोण लावणार आणि तोही अजून किती बळी घेतल्यावर। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।